पूजेचे साहित्य: गुढीकरिता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळूची काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळद कुंकू व्हावे. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. शेवग्याच्या शेंगांची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन, सरस्वती पूजन करावे. पाटीपूजनाची तयारी: पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळद कुंकू, अक्षता, पैसे, सुपारी, फुले, गुळ खोबरे, उदबत्ती, फळ वाहून पूजा करावी. गुढी सायंकाळी 4 वाजेच्या आत केव्हाही उतरवावी. गावात श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरवण्यापूर्वी हळद कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. आजच्या दिवशी सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कार्यात खरे सैनिक बनण्याचा संकल्प करावा. तसेच मिळालेले जीवन हा महाराजांचा प्रसाद आहे आणि मिळत असलेले वैभवही महाराजांचे पादोदक आहे. ही भावना, श्रद्धा दृढ करायची आहे व महाराजांच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून द्यायचे आहे. असे झाले तरच गुढीपाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा होईल.